बरे आहेत का? मी पण बरी आहे, मस्त मजेत. मी दुपारचं जेवण वगैरे झाले का तुमचं? माझं पण जेवण वगैरे नाही झालं अजून. कामावून आले, कपडे वगैरे धुतले, घर पुसलं. भांडे नाही येत आज घासा, थोडेसे सीझनच्या ते नंतर घासणार आहे. आणि जेवण करते आता दुपारचं मस्तपैकी. तर मस्त ज्वारीची भाकरी, मटकी सुक्की आणि लोणचं आणि हिरवी मिरची मस्तपैकी. तर या तुम्ही जेवण करायला. तर म्हणलं चला, आता सकाळी पण व्हिडिओ टाकला नाही आणि कामावून यायला उशीर होतो, त्याच्यामुळं मग कामावून आलं का मग घरातलं काम असतं, त्याच्यामुळं मग काही व्हिडिओ काढायला म्हणजे जमतच नाही, टाईम काढावा लागतो त्याला. तर म्हणलं चला आता थोडंसं फ्रेश झाले, खूप थंड थंड पाण्याने मस्त आंघोळ केली, जरा बरं वाटलं उन्हातून आल्यावर. आणि किराणा वगैरे भरून आणलाय बघा. तर तेल वगैरे आणले, तेल खूप महाग झालं आहे. किराणा आणलाय, अजून काही सोडलं नाही मी, गोणीमध्ये आहे इथं ठेवलाय. बघू आता नंतर सोडेल, डब्यामध्ये भरून ठेवेल. तर हे आपलं किचन आहे छोटंसं. तर सगळे हे बनलेले सगळे डाळी वगैरे ते सगळं भरून ठेवावं लागलं. किराणा संपला होता बघा, आता हे सगळं भरून ठेवलं डब्यामध्ये मस्तपैकी. आताच नाही, पण आता नंतर जेवण करते, थोडा आराम करते आणि नंतर किराणा वगैरे भरणार आहे. आणि संध्याकाळी काय जेवण बनवायचं ठरवू आता. तर रेसिपी येणारच आहे, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बघा. आणि जेवण करते मी आता, भूक लागली मला. ज्वारीची भाकर आहे, हिरवी मिरची, लोणचं आणि मटकी घरी बनवलेली. मी घरीच बनवत असते, बाजारातली नाही आणत विकत. मस्त सुकी मटकी, ज्वारीची भाकर आहे, हिरवी मिरची घेतली आणि लोणचं घेतलं. तर करते जेवण आता मी. झालं का जेवण दुपारचं? आणि ह्या माठामध्ये ना थंड पाणीच होत नाही बरं का. मी रोज भरून ठेवते, रोज धुवून भरून ठेवते, पण थंडच होत नाही. जवळजवळ ह्या माठाला झाले 2 वर्ष, पण थंड पाणी व्हायला पाहिजे. लाल माठात थंड पाणी होत नाही, मला असं वाटतं. तर काळा माठ घ्यायला पाहिजे. गावाला कसं काळे माठ असते, तिथे थंड पाणी होतं एकदम फ्रीजच्या पाण्यासारखं गावाला. पण आता इथं तसे भेटत नाहीत ना गावचे, इथं असे जाड भेटतात, असे कसे तरी आणि लाल. पण तरी मला काळा माठ घ्यायचा आहे बरं का. तर बघावं लागेल, शोधावं लागेल कुठं असेल. तर जास्त करून असे लालच दिसतात ना विकायला, त्याच्यामुळं. तर आणि गावाचे माठ कसे असतात, पातळ असतात मस्त असे, आणि जास्त जाड नसतात. इकडचे लय जाड असतात हे असे, आणि पातळ असते. पण पाणी एवढं थंड होतं आहे ना, आणि झाडाखाली ठेवलं ना, लिंबाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली, तर खूप थंड पाणी होतं आहे मस्तपैकी. एकदम फ्रीजच्या पाण्यासारखं असं होतं, किती पेव पाणी असं होतं. आणि इथं ना माठ आहे, पण त्याचा काही उपयोग नाही, गरमच पाणी असते, जास्त थंड नाही होत, थोडंसं होतं, जास्त नाही होत. तर चला मस्तपैकी आपलं आता जेवण वगैरे करते. आणि रोजच्या रोज आता व्हिडिओ येतील, व्हिडिओ बघत जा. हात गळून येते मोबाईल धरून. तर चला आता जेवण करते, लय उशीर झालाय, नंतर बोलते आता. कसे आहात? झालं का चहा पाणी संध्याकाळचा? माझा पण चहा वगैरे झाला आहे आणि जेवण बनवत आहे मी आता मस्तपैकी. तर भात बनवलाय, डाळ बनवली बघा, भाकरी बनवलाय आणि ठेचा बनवायचा आहे मस्तपैकी. हिरव्या मिरचीचा मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, लसूण आहे, आणि याच्यात आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे, म्हणजे बेसनची पोळी बनवायची आहे. तर बनवते मी आता. अजून भांडे वगैरे राहिलेत घासायचे बघा भरपूर, आणि खूप उशिरा उठले मी. आराम केला, झोपले, तशी झोप लागून गेली, लवकर काही उठले नाही, म्हणून स्वयंपाकाला मला उशीर झाला आहे. आपल्याला बेसनची पोळी बनवायची मस्तपैकी. लसूण, कांदा, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे, हळद, मीठ. बेसनची आता पोळी बनवते. इकडे ठेचा बनवायचा आहे, हिरव्या मिरच्या लसूण भाजून घेतला आहे, आणि इकडे कोथिंबीर टाकायची आहे डाळीमध्ये बघा. तुरीची डाळ आहे. इकडं भात झाला तयार, इकडं दूध गरम झालं आहे, इकडं भांडे भरपूर घासायचे राहिले आहेत अजून. तर चला आता चाललं एक 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 काम माझं आवरायचं. उशीर झाला मला उठायला, झोपले तशी झोप लागून गेली. सकाळी लवकर उठावं लागतं ना, त्याच्यामुळं मग दुपारी झोप तरी पाहिजेच. तरी कितीला झोपले मी? 4ला, घरातलं काम आवरून सवरून सगळं. आणि आता डाळ तयार झाली बघा मस्त अशी. कोथिंबीर टाकली डाळीमध्ये. छान अशी डाळ झाली आता तयार. आता बेसनच्या पोळ्या बनवते. भूक लागली आता, पण आता एवढं झाल्याशिवाय काही नाही.
बेसनची पोळी आपण तयार करत आहोत आता. कोणी कोणी बेसनचं चिला बोलतं याला, कोणी कोणी थालीपीठ बोलतं, कोणी कोणी बेसनची पोळी पण बोलतंय. अरे बघा मस्त असं छान अशी तयार होत आहे. टाकली आत्ताच. चला मी आता भांडे घासून घेते आणि इकडं बेसनची पोळी पण भाजते. तर मी गॅसवर ठेवली. गरम तर एवढं होत आहे ना, बापरे बाप, काही गरम होतं काय करायचं. आता भांडे घासून घेते मी अगोदर. इकडं माठ धुवून पाणी भरते बघा. प्यायचं पाणी 24 तास आहे, पाण्याचं नाही टेन्शन काही. इकडं डाळ भात तयार झालाय. आता एवढं राहिले, अजून एवढं करते. अजून ठ्याचा करायचा आहे. चला आवरलं आता सगळं काम माझं. भांडे वगैरे घातले सगळं. आता जेवण करायचं आहे. चला कसा व्हिडिओ वाटतोय सांगा नक्की. चला बाय बाय.